लाडकी योजना उठली लाडकीच्या जीवावर. लाडकीच्या पैशांवरून कुटुंबात कलह. जाब विचारणाऱ्या पत्नीवर जीवघेणा हल्ला. महायुती सरकारनं जुलै 2024 मध्ये जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बराच बोलबाला झालाय. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली होती. मात्र या योजनेचे साईड इफेक्ट समोर येत आहेत. एकीकडे ही योजना सरकारला डोईजड झाली आहे, तर दुसरीकडे लाडकीला मिळालेल्या पैशांमुळे अनेक कुटुंबात कलह होतोय. सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला मिळालेल्या योजनेच्या पैशांवर तिच्या व्यसनी पतीनेच डल्ला मारला आणि तिच्यावर कुऱ्हाडीनं हल्लाही केला. घटना घडली त्या गावामध्ये आपण आहोत. लोंढे कुटुंबियांनी या लोंढे कुटुंबियाच्या पती पत्नीमध्ये या पैशावरून वाद झाला होता आणि धारदार शस्त्राने त्या महिलेच्या हातावरती वार केला होता. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. निशा धनाजी लोंढे असं या महिलेचं नाव आहे. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता तिला मिळाला होता. घर खर्चासाठी तिनं पैसे जपून ठेवले होते. मात्र दारुड्या पतीचा पैशांवर डोळा होता. त्यानं सगळे पैसे दारूत उडवले. पत्नीनं याबाबत जाब विचारताच भांडण विकोपाला गेलं. दारूच्या नशेत असलेल्या धनाजीनं शिवीगाळ करत पत्नीवर थेट कोयत्यानं हल्ला केला. यात पत्नीसह मुलगाही जखमी झालाय. माढा तालुक्यातील कुर्डुवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी गावातली ही धक्कादायक घटना आहे. पती आणि हल्ल्यात सहभागी असलेली सासू रूपाबाई या दोघांविरोधातही गुन्हा दाखल झालाय. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर या महिलेनं यू टर्न घेतला. सासरच्या दबावामुळेच महिलेनं सारवासारव केल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे यापुढे लाडकीचे पैसे कुणी लुबाडू नये, कौटुंबिक कलह होऊ नये आणि ही योजना तिच्या जीवावर उठू नये याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. प्रसंगी त्यासाठी जनजागृती किंवा समुपदेशन करणंही गरजेचं ठरणार आहे. अशा घटना घडत राहिल्या तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू झालेल्या या योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल. भारत नागणे, साम टीव्ही, माढा, सोलापूर.